काही श्री भवानी शंकराय नमः। नाही उद्बत्ती एकच पड लक्ष्मीकान्तं भवनायनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयानं परिज्ञानाश्रम श्री गुरुशंकर परिज्ञानाश्रम सद्गुरु शेषवामन कृष्णपाण्डुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्गुरुनाथ शंकराश्रम सद्गुरु सपरिवार जाऊन असतील तसल्या श्री भवानी शंकरागले चरणांत गुरुं गेले सन्निधींतू समस्त स्थल देवतांगेले चरणांतू समस्त समाजा वतीने हांगा खंयचे एक गोवाचे आमगेले कुटीर एक निर्माण जावन घेवन ताच नंतर अभिवृद्धी विषय हगोर प्रारंभ जाता तांतू हांगा आमगेले स्वामींगेले एक विशेष लोकांक एक ज्ञान दिवचे खातीर जावंक घेवन मस्त नमुने ते पुरा कार्य एक 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 प्रारंभ केले तांतोर पैकी एक शिवणेचे कुशल हाताने शैली पुरा ते एक हांगा मठांतू शिराली चित्रापुरांतू ताचे एक संस्था केलेली आसा ताका समजपाक घेवन आतां आमगेले खंय खंयचे समाज आसा थंय पोरा ताका समजपाक घेवन एक एक ताचे शाखा म्हणणं म्हणजे एक निर्माण करचे एक तांगेले मुख्य उद्देश आशिल्लो लोकांक एक परिचय जावंका लोकांक एक काम जावंका असलं पुरा एक मनांत दवरून घेवन तशी हें गोवाचें हें स्थळांतू ते एक संवीत सुद्धा म्हणलें एक नांव दवरून घेतलें आनी ताची एक शाखा हांगा आयची जी शाखा स्वामींगेल्या हाताने उद्घाटन करचें आसा ताका समजपाक घेवन एक मध्यस्थलांतू एक जागो पुरा पळोवन घेवन आतां तुर्त खंयचे एक ते सूर करता आसा ते तांतू एकाक प्रत्येक कामांत एकाक खंयचे गणपती गेले स्तुती करून घेवन हें सर्व कार्य यशस्वी रितीन निर्विघ्न जायचे एक गणहोम दवरून घेतला आनी हें नवीन बिल्डींग कांय न्हय हांगा पुरा बाकी पुरा विशय आसा ते हांगा एक वास्तू निर्माण आमी करता ते म्हण खातीर वास्तू पुजा म्हणलें एक दवरून घेवन गुरू गेले स्तुती करून घेवन स्वामींगेल्या हाताने ताचें आज एक उद्घाटन आसा हे कार्य पुरा यशस्वी रितीन जावन घेवन समस्त लोकांक हांचे परिचय जावंका आनी तांचे लाभ समस्त लोकांनी घेवंका लोकांक उद्योग जावंका हें अशें पुरा आलोचना समिती हांचे अदीक अभिवृद्धी जायची समस्त देवतांगेले हांगाचे स्थल देवता लागीं आमी प्रार्थना करून घेता ती आनी हांचे मुख्य श्रेय कशें म्हळ्यार स्वामीक तांणी आमकां सूचन दिलें नंतर आमी पुरा करचें तशें एक कार्य तशी तांकां दीर्घ आयुष्य आरोग्य तांगेल्या हाताने समस्त समाजात मात न्ही इतर लोकांकय तांगेले उपदेश वगैरे मेळून घेवन तांच्यानी तांगेले जीवन सार्थक करून घेता आसा ती तशी आचंद्राक तांगेलें मार्गदर्शन मेळचे तांकां दीर्घ आयुष्य आरोग्य आनी हांगा तो संबंध पाविल तसले पुरा अधिकारी वर्ग तांणी निर्माण करता ते तांकांय ही कार्य तांगेल्या मनाक कशी तांणी सूचन दिता ते तशें करशी तांकांय ती सद्बुद्धी दिवन घेवन हे कार्य तांकां पुरा प्रवृत्ती जावन घेवन हाजें कार्य यशस्वी रिती जायचे लोकांक पुरा हाचे लाभ मेळचे तुमी अनुग्रह करता म्हूण सांगून तुमगे सन्निधींतू आमी प्रार्थना करून घेता ती त्या प्रकारे चलोवन दिता ओम संस्रो शंकरामोहयं समाप्तमस्मभ्यं दत्ता वरोरश्च मन्यो दिव्यं ददानार्दयेषु तत्र वपुराजितासो अमनिलायन्ताम्
नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः मधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः ओम श्री कृष्णाय नमः पवित्र कृत्वा ओम पवित्रमन्त्र परिवाचा मासते विदेशाम कृत्वा विराजते व्रतं महासामुद्रवणस्थिरदेहिराज्ये स्वरूपं पवित्र सपरिवार श्री गुरुदेवता भवानी शंकर देवता प्रीतये अद्य नूतन वास्तु प्रवेशांगत्वेन निर्विघ्नता सिद्धते श्री महागणपति हवनाम तथा च वास्तु पूजनं च करिष्ये तदंगत्वेन निर्विघ्नता सिद्धते श्री गुरुगणपति पूजनाम स्वस्ति वाचनाम वास्तु कलश स्थापनं पूजनं च करिष्ये ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी सन्निधिं कुरु गंगा गोदावरी कृष्णा आवाय पंच गंगाश्च सर्वपापः शुभः इमं मे गंगे च मंत्रस्य सिन्धु क्षिप्रमेधाति ऋषेः सर्वानन्दो देवताभिः गंगा वाहिनी मोक्षः आपोष्टा अवस्थान ऊर्जदधातना महेरणाय चक्षसे योवाश्वतमो रसस्य भायते मनः मुषतीव मंगलाः एकदन्ताय विघ्नाक्षरे शिवसुताय श्री वरदमुखे नमः प्रार्थना पुष्पाञ्जलिं समर्पयामि नमः गणपति पूजाराधनेन विघ्नहर्ताय श्री महागणाधीश्वर प्रियतम विदोर्तो भवतः भूमि प्रार्थये ओम भूर्णमवाहयामि भूर्णमवाहयामि स्वाहार्णमवाहयामि वरं सांगवत्सवयात् अवाहयामि वरुणाय नमः स्वस्य वाचनाक्षेत्रकर्मणः श्रीः अस्तु इति भवन्तो भगवन्तो धर्म श्री अस्तु श्री अस्तु श्री अस्तु श्री अर्थावर्षशतं पूर्णमस्तु शिवं कर्मास्तु भूत्राभिवृद्धिरस्तु सपरिवार श्री वास्तुदेवता प्रीयन्ताम् ओम गौरी माया सदिलानि सत्यकामने जुवति साधुपदे कष्टापदे नवापदे बभूषे ओम आधारशक्त्यै नमः मूलप्रभुष्ये नमः पूर्णाय मानगाय ब्रह्मणे नमः वास्तवपुरुषाय नक्षत्राय मनसंकल्पाय नमः वनवंशवाय धर्मात्मजानाय वैराग्याय नमः ओम वास्तवपुरुषमाहयामि ग्रह वैशिष्टा सूक्तं तत्प्रतिष्ठितमया वाचा समस्तव्याहृतेन परमेश्वर ओम ब्रह्मणं जातवेद समशोभिनोता इदन्नो परिरासते ओम नराय अष्टप्रदद्वारकात्मने ओम नराय कामप्रदशोषकात्मने ओम अनुनराय धर्मप्रदशोषकात्मने ओम सत्वाय रजसे तमसे ओम मायायै विद्यायै हेयावल्लभया कपद्मत्रया श्रीश्वरवल्लभूषया विश्वोत्पत्तिविनाशशान्तित्रिपुराविघ्नं शेषापदा श्रीमन्महागणपतये स्वाहा मुक्ताभां दिव्यवक्त्रां मृगपदतिलकां कुलकल्लासंसां मणिगणकजले भूषणे भासमानां ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गणपतये वरवरद सर्वजनमे वशमानय स्वाहा श्री महागणपतये नमः ओम श्री ह्रीं क्लीं गणपतये वरवरद सर्वजनमे वशमानय स्वाहा ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गणपतये वरवरद सर्वजनमे वशमानय स्वाहा श्रीमन्महागणपतये नमः आमस्तमाशामा ओम नामस्ते विश्वं भुवानमधे श्रीमन्तस्समुद्रे रुद्रयामनायुषे अपामनेके समिते आप्रोत समाश्यामो मन्तोर्मे स्वाहा आयन भवन्ति सत्यासां विधां चन्द्रो जय जय वैद्यनामालदाते सत्रोत्तरकर्तव्यं
आयुर्वेदो नरिष्याः द्वारदेवताभ्यो नमः मंगलनीराजनं समर्पयामि। आरती संप्रभत्वं तमेव राजाधिपतिर्बभूव संकीर्णाघकराणा सुमङ्गल्यं सुततं दीर्घमायुः वेदोक्तमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। वास्तुपुरुषाय नमः। द्वारदेवताभ्यो नमः। सर्वोपचारपूजार्थे अक्षतां समर्पयामि। पांडुरंग आश्रम स्वामी सद्गुरुवर्यांक जय। श्रीमद आनंद आश्रम स्वामी सद्गुरुवर्यांक जय। श्रीमद परिज्ञान आश्रम स्वामी सद्गुरुवर्यांक जय। श्रीमद सदोजी शंकर आश्रम स्वामी सद्गुरुवर्यांक जय। चित्रापूर मठाधीशांक जय। चित्रापूर मठ संस्थानाक जय। चित्रापूर गुरु परंपरेक जय। भवानी शंकर देवाक जय। श्री वल्ली भुवनेश्वरी मातेक जय। श्री राजराजेश्वरी मातेक जय। श्री दुर्गा परमेश्वरी मातेक जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। ओम श्रीनाथादि सरोजय मम मनो लोकत्रये पावनं गङ्गाजन्मनिकेतनं सुरवरो भक्तिप्रसादास्पदं नत्वा मङ्गलपाठसिद्धविषये मुहूर्तिकानां सदा सम्यक् मुहूर्तदानं समये वक्षे सुलग्नाष्टकं सुमुहूर्ते सावधाना सुलग्ने सावधाना वसिष्ठवागीशादिर्षिभिः उत्तरावास्तु मुहूर्त सुमुहूर्तोत्सव ब्रह्मा विष्णु महेश्वरो गणपति संक्रन्दनो नियम रक्षपाशमरत्कुबेर पशवा सर्वे सुरापन्नगाः भानुश्चन्द्रपुरज्ञैव भृगुजा कृष्णार्ककेतव शैते पान्तु सदा सुलग्न सुमुखा कुर्वन्तु वो मङ्गलम् सुमुहूर्ते सावधाना सुलग्ने सावधाना वसिष्ठवागीशादिर्षिभिः उक्ता वास्तु मुहूर्त सुमुहूर्तोऽस्तु तदेव लग्नं सुदिनं तदेवातारा बलं चन्द्र बलं तदेव विद्या बलं दैव बलं तदेव लक्ष्मीपते ते गृहमङ्गलामि सुमुहूर्ते सावधाना सुलग्ने सावधाना वसिष्ठवागीशादिर्षिभिः उक्ता वास्तु मुहूर्तस्तु मुहूर्तोऽस्तु
नमः पार्वतीपते हर हर महादेव। अक्षरकला करवा। ओम हरि ओम। स्वस्ति नो अमिमेतामश्विना भग स्वस्ति देव्यनीतिरनर्वणाः स्वस्ति पूषा असूरो ददातु नः स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुनाः स्वस्तये वायुमुपाब्रवामहे स्वस्ति गुरुवस्पतिं सर्वागणं स्वस्तये स्वस्तया नित्यासो ओम विश्वसेद गणपते गणेश त्वामाहुर्विप्रातमं कवीनां नरोदे त्वत्क्रियते किञ्चनारे महामर्गं माघवं चित्रमाचाम् ॐ दीर्घतमामते योजुर्वां दशमे युगे अवामर्तं यतीनां ब्रह्मा भवते सारथिः ॐ वास्तो अष्टदे प्रतिजानि स्वावेश अनमेव भवनः यस्वेमा हेकन्दन्नो आदिशस्वशन्नो भवति पदे चतुष्पदे सन्ना इन्द्राग्नि भावतामो भेषन्न इन्द्रावरुणारातौया समिन्द्रा सोमा सुहिताय शय्यो सन्न इन्द्रा पूषणामाजसातौ ओम अग्निनातीर्तिमन्त्रस्य ज्ञानो वेदातिर्षदेवता गायत्री छन्दः दीपप्रज्वालने विनियोगः ओम अग्निनाग्निसमीप्यते अव्यवाडुवास्यः ओम दीर्घतमामामद्रीपदेवतायै नमः सर्वोपचार पूजार्थे गन्धाक्षतपत्रपुष्पाणि समर्पयामि ओम दीर्घतमामामदेवजुर्वां दशमे युगे अवामर्थं यतीनां ब्रह्मा भवति सारथिः गुरुमूर्तये नमः सर्वोपचार पूजार्थे गन्धाक्षतपत्रपुष्पाणि समर्पयामि सर्वमस्तु सदायुषं अशेते भरत मग करा बरं ओ नकर्मणा प्रजयादरेण त्यागेन अमृतत्वमानशः परेण न कम्मेतं गुहाया विभ्राजते तद्यतया विशन्ते वेदान्तविज्ञानसमिश्रितार्था संन्यासयोगादते शुद्धत्वाः हे ब्रह्मलोके तुमरान्तकाले परामृता परिमुच्यन्ति सर्वे नरं मे पापं परमेश्वभूतये पुण्डरीकं पुरमध्य सर्गस्थं तत्राविदरां गगनं विशोकस्मिन् निरन्तस्तदुपासितव्यं यो वेदातो स्वरप्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिरेनस्य परसमहेश्वरः इदं फलमया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सर्वावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि आटा फलं समर्पण
भगवान शंकराय सम्रांगाच्या प्रणाम मन पडेल समजायला सुधारचे कशी कशी आणि परिवार वाटतं असं पुरा आमच्या प्रार्थना समजी त्याला नाव केलं की तुम्ही असंची गायडन्स सर्वांनी ब्लेसिंग्स त्याला आधी आणि उन्नती जावं आणि आमच्या परिवार वाढवा समाज खातीर सगळ्यांक एक दोन शब्द म्हाका उपदेश सम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीं आबद्धकाञ्ची सृजं दिव्यन्तीं भुवनेश्वरीं मनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिं मज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभवानी शंकराय नमः। श्रीमात्रे नमः। मस्त एक संतोषाचा अनुभव जाता आज हांग उपस्थित जावन तुमकां सगळ्यांक पळोवन आत्ता रुपाली पाचीने व्यक्त केलेली तशीची व्हेरी सिंपल आमगेल परिवार वाडतस तशें एक आपलेपणान कसलें कार्य प्रारंभ जाता तातूंत गुरूंगेल अनुग्रह निश्चित रुपेण मेळटा। आमी केन्नाय म्हणटालीं आमगेल संस्कृतीन तसं दान वय श्रेष्ठ आनी कले कोणे एक उपकार केल्यार इंग्लिशान कल म्हणटा थँक्यू आमी धन्यवाद म्हणटा ते न्ही धन्यवाद ताजो अर्थ कलो तूं बरें कार्य केल्लें यू हॅव हेल्प मी धन्य तूं धन्य धन्य तूं पुण्य कमायलें म्हणून एक्नॉलेजींग दॅट आमी निमित्त घेतलोय निमित्त दितलोय निमित्त गरयतले एक शक्ती आसा सो त्या व्यवहारान सुद्दां आमी आमगेल एक आध्यात्मीक चेत आसता व्हरता ती रिसीव विथ ग्रेस गिव जेनरसली विथ ग्रेस अहंकार तांत वता यज्ञचक्र म्हणटा ती सांगसान आमी संक्षिप्त रुपेण सांगता आसा ती तशी हांगा जाता आसा की इतलें एक गोमटें कार्य जाता यू आर सो प्राऊड टू बिलोंग टू दीस समूह निमित्त जाल्यांत तुमी लॉट ऑफ वर्क कितलें केल्या फ्रॉम द मेकॅनिक्स म्हणटा ती टू दी एफिशियंट रनिंग मार्केटिंग सगळें आमकां मस्त तांतूं गर्व आसा। आतां तें हांगा आयल्या एक आवश्यकता आसा ह्या स्थानारी आमगेलें स्थान जाल्लें चित्रापूर मठाचो एक स्वाम्यांगेलो संकल्प आशिल्लो तो सिद्ध करून दिल्लो आतां तांत एक माधुर्य येता आसा कल आमगेलें स्पश्ट साधन म्हगेलें आध्यात्मिक साधना भजन पुजा जप शक्ती वाडता कनेक्ट दावा सांगाती जर दोळ ओपन करना फुडें अयो हें कलें जावन आसा थंय सेवा आतां म्हाका कल दिल्या सेवा हांव करता देर आय कॅन टँजिबली एक्सपेरिमेंट म्हज्यान कले भर आयल्यां की आत्मबल वाडल्यां की
रागद्वेष कमी जातच की होय ना आणि ती शक्ती आणि कार्य करून घेत असत. थ्रू मी इट इज वर्किंग व्हेरी केअरफुली. वन हॅज टू हँडल दी अहंकार. अंगात थंय जाल्यार परत गो बॅक टू स्टेप स्टार्ट अगेन. प्रोग्रेस हॅपन्स. इट्स ऑल दॅट तितलीच एक कार्य आनी कसलें ना. तांतू योर कनेक्शन एक्सपेरिमेंटेशन विथ द डिवाइन बिकम्स व्हेरी पावरफुल. इन आयसोलेशन कल जाता आपणाला आपण कौतुक कोण घेव येता आणि जस्ट गेटिंग इन टू सोशल सर्विस विदाउट अ डिवाइन कनेक्शन इज व्हेरी डेंजरस. विरक्ती येता, वैराग्य येता. जर शुष्क जात मनुष्य रसत याना दोन्ही जावं का हांगथान सुटका मोह आणि दयावाल चरणी आनी भक्ती वाडका. सो हे साध्य करूंक आमकां एक उपाय दिला गुरुनी. दॅट इज हाव वी टेक इट. बेनिफिशरीज आसत ते दे विल ऑल्सो बिकम फ्युचर पिलर्स ऑफ लाईट म्हणटात. घोमटेकून करूया खुशी जाता. हांग कशी प्रिडॉमिनंटली मराठी काय इथं आपण मराठीत बोलतात. आमची भाषा कळली का अर्थ झालं की थोडा मराठीत काय जास्ती मराठी पण येते. कोंकणी गोवा कोंकणी ना आमची कोंकणी. तर मराठीत बोललं तर आमची मराठी पण डेंजरस आहे. गुजराती मराठी एकाच एक जाता. सो आध्यात्मिक साधना आपण करतात होय की हां. ते करताना 2 अंश असतात त्यात. एक म्हणजे अंतर्मुख मनाचा असा संयम करून आता काही वेगळं काही विचार नको मनात. काहीच पाहिजे आम्हाला ईश्वराचं अनुसंधान करायचं आहे असं करून जप वगैरे करतात. ध्यान केल्यानंतर किती वेळ करणार 15 मिनिट अर्धा तास. गृहिणीला जास्ती समय नसतो. नंतर कार्य असतं. ते कार्य करताना सेवारूपेण जे करतात त्यात पण ती पण साधनाच आहे होय की नाही. आध्यात्मिक चेतस जागृत झाल्यानंतर देवाची काय इच्छा असते गुरुची काय इच्छा असते आता प्रकट करते. कळलं आहे काय तुला काय समजलं तर प्रकट कर. सो सेवा करताना माझ्या मनात काय भय होतं ते कमी झालं आहे काय कळतं. असंच बसून ध्यान केल्यावर कळत नाही. एक्सपेरिमेंट व्यवहारात करायचं असतं. सेवा करताना हो आता मला बल आलं आहे. पहिलं मग कळलं आहे मागशी हां अगोदर पहिलं हां मागशी अगोदर मला असं हे करायचं म्हणजे मला फार टेन्शन येत होतं पण आता बल आलं आहे. असं करून आम्ही आत्मबल प्रकट पण करतात. कोणासाठी न्यूजपेपरने गुरुसाठी. तर ते स्वच्छ होतं. अंतःकरण पण शुद्ध होतं. हे दोन्ही पाहिजे. आंतरिक साधना आणि प्रकट सेवारूपेण साधना हे केले तर एक प्रत्येक व्यक्तीची साधना सुरक्षित प्रगती होते साधनामध्ये. सो फार छान वाटलं. आपण पुष्कळ लोक आले होते ना शिरालीला बघायला आपल्याशी. तर इथे पण आता मोठं होणार आहे. हे प्रारंभिक स्तर आहे. आम्ही तिथे पण बघितलं होतं. इथे काय व्यवस्था परिस्थिती माहीत नाही. गृहिणी गृहमुच्यते. गृहिणी सुरक्षित आहे तर गृह सुरक्षित आहे. सो ते आता स्वावलंबन आम्ही प्रदान केलं तर गृह सुरक्षित म्हणजे समाज सुरक्षित होय की नाही. समाज सुरक्षित म्हणजे पुढल्या पिढीला संस्कार सहसा मिळतात. काही त्रास होत नाही त्यांना. नाही तर दुष्ट संस्कार पण मिळतात. पण गृह सुरक्षित आहे तर समाज सुरक्षित आणि पुढली पिढी पण सुरक्षित. त्यासाठी आम्ही करतात हे सगळं प्रयत्न. आमची आर्ष संस्कृती आहे ऋषीवर्यांची संस्कृती आहे. त्याच्या पालन करतानाच पुढील पिढीला पण असं आम्ही संस्कार देतात. आध्यात्मिक स्तरात पण आम्ही केव्हा जप वगैरे करतो तशीच प्रार्थना आम्ही करतात. ते नंतर बघूया. सो आपलं काय स्किल सेट आहे. पुष्कळ लोक पण येणार. आपल्या पण स्किल्स आहेत. तर त्यात एक हांगा कल्ले फर्स्ट इनिशियल कल्ले आशिल्लें ग्लव्ज करचे म्हणून. इट्स अन इंडस्ट्रियल एरिया इट्स इजियर. बट त्यात सॅटिस्फॅक्शन येणार नाही.
पैसा थोडा आला, पण माझ्यात कला आहे, ती मला प्रकट करायची आहे, अशी एक आकांक्षा असते ना, ती इथे पूर्ण होणार. फार सुंदर सुंदर मार्केटिंगही करेल, सो तुम्हाला काही चिंता नाही. पण एक संतोष, मी केलं ते, कुटुंबीला पण एक सहायता मिळाली आणि माझी काय कला आहे ती पण प्रकट झाली. लोक म्हणा, वा, संगीतसुद्धा प्रॉडक्ट. तसं एक उपासनामध्ये रसता पण येणार. महादेव. असं एक भजन सुरू करूया म्हणून लक्षण. मग एक सिंपल करूया. नम गुरु शरणं गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं न मे कर्म न मे शक्तिः न मे बन्धः न मे मुक्तिः न मे कर्म न मे शक्तिः न मे बन्धः न मे मुक्तिः गुरु कर्ता गुरुर्दाता गुरु कर्ता गुरुर्दाता सदा मम श्री गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म गुरुः साक्षात् परब्रह्म सदा मम श्री गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं
गुरुशास्त्रं गुरुशास्ता गुरुशिष्यस्य कारकः गुरुशास्त्रं गुरुशास्ता गुरुशिष्यस्य कारकः गुरुः संवित् स्वरूपात्मा गुरुः संवित् स्वरूपात्मा सदा मम श्रीगुरुः शरणम् सदा मम श्रीगुरुः शरणम् गुरुः शरणं गुरुः शरणं सदा मम श्रीगुरुः शरणं सदा मम श्रीगुरुः शरणं हाताने आम्ही कार्य करतो ती सेवा, वाणीचा प्रयोग आम्ही करतो त्यावेळी देवाचे नाव घेतलं म्हणजे सेवा उपासना, व्यवहारात पण माधुर्य आणलं सेवा, नंतर अंतर्मुख होऊन चिंतन जप करायची प्रक्रिया, त्यावेळी ह्या शक्तीच्या जागरण आम्ही करतो. प्रत्येक व्यक्तीच्या सुषुम्नामध्ये ती शक्ती संचार करणार. आता सुप्त आहे मूलाधार चक्रात, ती जगज्जननी आहे, तिची आम्ही प्रार्थना करतो. जागृत जागृही, माझ्या जीवनात काय अंधकार आहे, गैरसमज भय इत्यादी ते निष्कासन त्याचं झालं पाहिजे, आत्मबल प्रकट झालंच पाहिजे. तसं तिचं ध्यान करून थोड्या वेळी, थोडा वेळ 1 मिनिट शांत हे ऐकून जप आपलं करायचं वैयक्तिक. तिचं संबोधन कसं, प्रकाशमानां प्रथमे प्रयाणी. प्रयाण म्हणजे मार्ग, प्रोग्रेस, मूवमेंट. प्रथमे प्रयाणे, मूलाधार पासून सहस्रारपर्यंत तिचं प्रथम प्रयाण. प्रयाण शिवशक्ती ऐक्य. प्रथम प्रयाणात प्रकाशमाना अग्निस्वरूप आहे, अंधकार वगैरे जळून काढते. करेक्ट करा इमिडिएटली. काय तमोगुण आहे जळून काढते. प्रकाश ओजस्विता व्यवहारात. नंतर ऐक्य झालं, प्रतिप्रयाणेऽप्यमृतायमाना. पुन्हा खालती येताना अमृत सिंचन करत येते. ती जीवनात सुख शांती प्रदान करते. दोन्ही पाहिजे. मला सुख पाहिजे, शांती पाहिजे, प्रयत्न करायचं. आधी प्रयत्न केलं नाही तर काय मिळणार, मिळलं तर पण जीर्ण नाही होणार. सो दोन्ही पाहिजे. प्रथम प्रयाणे अग्निस्वरूप जागृत करते, नंतर अमृत सिंचन करून सुख शांती समृद्धी प्रदान करते. असं तिचं व्यवहार आहे.
म्हणून तिला आम्ही तिचं संबोधन करून जागरण करतात. भक्तिपूर्वक, हटपूर्वक नाही, आमचा अधिकार नाही. गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला आहे. आता ध्यान करायचं, जप करायचं आधी तिचं ध्यान करून हे देवी जागृत झालं पाहिजे तू, आणि अमृत सदृश सिंचन करायला पाहिजे. माझा जीवनात सार्थकता, मंगलता तूच आणणार, हे कर. मी तुझाच आहे, मी शरण आलो आहे. प्रकाशमानां प्रथमे प्रयाणी प्रतिप्रयाणेऽप्यमृतायमाना, अमृत स्वरूपिणी. अंतःपदव्याम् अनुसंचरन्ती, अनुसंचरण करत आहे तू अंतःपदवीत, सुषुम्ना नाडीत. तुझा अनुभव मला होत आहे, धन्योस्मी. आनंदरूपां सच्चिदानंद स्वरूपिणी, ही काय माझी शक्ती नाही, ती दैविक शक्ती आहे. सृष्टी स्थित लय करणारी शक्ती माझ्या शरीरात आता प्रकट होत आहे. मी म्हटलं हे मी सोडण्याला तयार आहे गुरुसेवा करताना, आणि ती आता प्रकट होत आहे. सच्चिदानंद आनंदरूपां सच्चिदानंद स्वरूपिणी अबलां प्रपद्ये, अबलां प्रपद्ये. स्त्री अबला, बल नाही तशी. अरे तूच बल आहे, तुझ्यासाठी वेगळं बलाची आवश्यकता नाही, असं आदिशक्तीचं आम्ही इथं स्मरण करून जागृत करतात. अबलां प्रपद्ये, ती नारीत प्रत्यक्षतया प्रकट होते. म्हणून आता इथे काय कार्य, वुमन एम्पॉवरमेंट आम्ही म्हणतात. एम्पायर आम्ही करायला काय करणार नाही. यू आर एम्पावर्ड, एक्सप्रेस इट. वैयक्तिक आणि सामाजिक अभिवृद्धी होते. तसं ध्यान करून आता 2 मिनिट जप करा. 1 मिनिट म्हटलं ओके, 1.5 मिनिट्स कॉम्प्रोमाइज जप करायचं. प्रकाशमानां प्रथमे प्रयाणी प्रतिप्रयाणेऽप्यमृतायमानाम् अंतःपदव्याम् अनुसंचरन्ती आनन्दरूपाम् अबलां प्रपद्ये, आनन्दरूपाम् अबलां प्रपद्ये. ऐं ह्रीं श्रीं गुरुभ्यो नमः. ऐं गुरुभ्यो नमः. ऐं ह्रीं श्रीं गुरुभ्यो नमः.
स्मत्कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देवी त्वत्प्रसादान् महेश्वरी. महादेव महादेव. स्वाम्यांगेला अनुग्रहानं हे सगळं गोमटेरी तीर चालतं असं परंपरेच्या अनुग्रह असं आमच्या स्वामीला परिज्ञान आश्रम स्वामी गुरुवर्य त्यांना फार त्रास झाला होता, दिला होता लोकांनी, सहन केलं त्यांनी, पण त्यांचा एकच संकल्प, आम्हाला जो त्रास झाला आहे ते पुढे आमच्या शिष्याला मिळू नव्हे तसं आम्ही करतो. हेच माऊलीचं लक्षण ना. तसं प्रत्यक्ष आम्ही बघतात, आमचा अनुभव आहे. त्यांच्या सानिध्यात हे काय कार्य आता संपन्न सुरू झालं आहे, हे फार यशस्वी होणार आहे. आता हे काय बिझनेस नाही. यश म्हणजे काय, प्रत्येक मातृवर्गात कोण येतं तिला एक सुख शांती समृद्धी, तिच्या कुटुंबीचं पण एक व्यवस्था, ओजस्विता आणि समाजात संघटन हे प्राप्त होणार. म्हणजे सुरक्षित आमची वैयक्तिक आणि सामाजिक आध्यात्मिक साधना संपन्न होणारच. आणि करताना जोश, उमंग आणि कला अभिवर्धन हे पण होणार. आम्हाला निश्चय आहे. प्रवीण मामा कले सांगचे स्वयं आमचे हे प्रवीण कडले वर्य स्टँडिंग कमिटी आहे चित्रापूर मठाची, त्याचे प्रेसिडेंट आहे. आम्ही नियुक्त केलं आहे, पण संपूर्ण समाजाचं एक समर्थन आहे आमच्या या नियुक्तीत. सो त्यांना फार काय बरंच मराठी येते, सो आता त्यांना माईक देतो. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री माते नमः. स्वामीजींनी म्हटलं मला मराठी चांगलं येतं, तर मी प्रयत्न करतो. मला एवढंच सांगायचं आहे की मागच्या वर्षी याच वेळेला, तिथीप्रमाणे पण मला वाटतं याच वेळेला कार्तिक महिन्यामध्ये एक गावातले लोक आले होते, सरपंच पण आले होते, मला माहीत तिथे आलेत की नाही. आणि त्यांनी स्वामीजींना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही शिरालीला जे संवित सुधाचं जे तुम्ही तो जो उपक्रम केलेला आहे आणि तिथे तुम्ही चांगल्या प्रकारे करतात, तर तिथे इथे कुंडाळ्यामध्ये पण करावं अशी त्यांनी विनंती व्यक्त केली होती. आणि आमच्या स्वामीजींनी ती ताबडतोब उचलून धरली. मग इकडची बरीच मंडळी, तुमच्यापैकी बरेच लोक तिथे आला होता, ताबडतोब ती अरेंजमेंट केली होती. आणि मला आनंद होतो आहे की एका वर्षाच्या मध्ये, एक्झॅक्टली इन 1 year, 1 वर्षामध्ये संवितसुधाच्या टीमने लेड बाय याचं जे नेतृत्व रुपाली पाची करतायत आणि बाकीचे आमचे संजय माम आणि अजित माम आणि ऑफकोर्स आमचे काय म्हणतात आमच्या प्रशांत नाडकर्णी माम आमच्याबरोबरच काम करतात. त्यांनी पण पुढाकार घेतला आणि एका वर्षाच्या मध्ये ही कुंडाळ्याचं जे युनिट आहे ते सुरू झालं. त्याचा मला आणि आमच्या सगळ्याच लोकांना खूप आनंद होतो आहे. या परशुराम भूमीमध्ये आमचं एक कुटीर झालं, तो मोठा आनंद. आणि त्याचं उद्घाटन 2022मध्ये आणि मागच्या वर्षी 2023मध्ये पण झालं. आणि आज बरोबर 1 वर्षानंतर हे संवितसुधाचं युनिट होतं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. त्याचाही आम्हाला सगळ्यांना आनंद होतो आणि मला वाटतं स्वामीजींना तर नक्कीच आनंद होतो आहे. रुपाली पाचीने म्हटलं की अशी बरीच आमची युनिट्स होतील, आम्ही कारल्याला पण करायचं म्हणतो आहे, ते पण होईल, रुपाली पाची होईलच ते. तर मला एकच तुम्हाला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीने शिरालीमध्ये चांगलं काम होतं आहे संवितसुधाचं, त्याचप्रमाणे तुम्ही इथे करावं. आणि कुंडाळ्या संवितसुधाचं जे युनिट आहे ते
आमच्या चित्रापूर मठाच्या काय म्हणतात आमचा जो नकाशा आहे चित्रापूर मठाचा आणि संवितसुधाचा, त्याच्यात तुमचं महत्त्वाचं स्थळ असावं अशी मला आशा आहे. आणि पुढे जाऊन आता स्वामीजींनी म्हटलं तसं की तुम्ही एक आदर्श व्हाल कारल्याला, किंवा जी काही आमच्या पुढे संस्था होतील संवितसुधाच्या, तिथे तुम्ही आदर्श व्हावं. आणि त्यांनी म्हणावं लोकांनी की कुंडायमला जाऊन संवितसुधाचं युनिट बघायला पाहिजे की किती त्यांनी चांगल्या रीतीने ते करतायत. ती मी आशा व्यक्त करतो. स्वामीजींचे आशीर्वाद नेहमीच असतील. परिज्ञानाश्रम स्वामीजींचे आशीर्वाद तर आपल्याला नेहमीच असतात. तर ही आशा करून मी तुम्हाला ऑल द बेस्ट असं म्हणतो, शुभेच्छा व्यक्त करतो. थँक्यू.